दरवर्षीप्रमाणे यंदाही फायनान्शियल इयर एंडिंगला MSEDCLने ग्राहक, EPC वेंडर्स आणि मॅन्युफॅक्चरर्सना नवीन शॉक दिला आहे, ज्यामध्ये ग्रीन एनर्जी म्हणजे सोलर पॅनलमधून विना पोल्युशन वीज निर्मिती करून वापरू इच्छिणारे ग्राहक आणि त्यांच्या निर्मितीमध्ये मोलाचा वाटा असणारे मॅन्युफॅक्चरर्स व त्याचबरोबर हे पॅनल्स प्रत्यक्षात साईटवर आणून बसवणारे EPC वेंडर्स यांचा समावेश आहे. साधारणतः 15 ते 16 फेब्रुवारीपासून MSEDCLने आपल्या पोर्टलवरती एक नवीन अट घातली आहे. ती म्हणजे आता ग्राहक आपल्या भविष्याच्या गरजाचा विचार करून सोलर न बसवता त्यांनी मागच्या वर्षभरात ॲव्हरेजली किती वीज वापर केला त्याच्या आधारे सोलर बसवता येईल, असा एक नवीन उपक्रम MSEDCLने हाती घेतला आहे, ज्यामुळे भविष्याच्या दृष्टीने विचार करून आपणाला हवे तितके सोलर प्लॅन्ट बसवण्यावर बंदी आणली. MSEDCL असे स्लो पॉइझनिंग वेळोवेळी देत असतं आणि विरोध झाला की थोडाफार सुधारणा दाखवायच्या आणि परत आपल्या उद्देशाच्या दिशेने जात नवीन काय निर्बंध आणता येतील याचं संशोधन चालू ठेवायचं. असे हे सगळे बदल पोर्टल ओपन केल्यावरच वेंडर्सना कळतं, म्हणजे हे सगळे बदल MSEDCL परस्पर ठरवतं आणि लागूही करतं. मग या MERC सारख्या सरकारी संस्था काय कामाच्या का या संस्थांचा वापर फक्त EPC संघटनांनी याचिका दाखल करण्यासाठीच वापरायचा? मागच्या 4-5 वर्षामध्ये सोलरवरून वीज निर्मितीपासून एंड युजर्सना कसे दूर करता येईल आणि युटिलिटी स्केल प्रोजेक्ट तयार करून ती वीज एंड युजर्सना कशी विकता येईल याचा पुरेपूर प्रयत्न चालू असतो. ज्या पॉलिटिकल विल्स ग्रीन एनर्जीला सपोर्ट आहे असं म्हणत असतात, यांचाही अशा MSEDCL सारख्या कंपन्यांना मूक संमती असू शकते का? नाहीतर इतके निर्भीडपणे दर 15 दिवसाला नवीन काहीतरी उपद्रव या MSED सारख्या कंपन्या करत असतात. त्यामुळे आता EPC वेंडर्सनी ठरवणे गरजेचे आहे की जोपर्यंत येणाऱ्या बदलामध्ये सोलरमधील असोसिएशन MERC, MSEDCL अशा प्रत्येक क्षेत्रामधील माणसे असणारी एक कमिटी किंवा अधिकारी असणारी कमिटी तयार करून सर्वसंमतीशिवाय कोणताही नवीन बदल इम्प्लिमेंट केला जाणार नाही अशी हमी मिळेपर्यंत काम बंद आंदोलन म्हणजे पोर्टलवरती एकही ID लॉग इन करायची नाही, तरच यातून पॉझिटिव्ह काहीतरी येऊ शकेल. अन्यथा याचिका आणि कोर्ट याशिवाय EPC किंवा सोलर कंपन्यांच्या हातात काहीही राहणार नाही. धन्यवाद.